तर धसांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सतीश भोसलेच्या विरोधात वनविभाग ॲक्शन मोडवरती आलाय। शिरूरच्या बावी गावातील डोंगरांमध्ये भोसले गँगनं हरणांची शिकार केल्याची बाब उघडकीस आलेली आहे। हरणांच्या शिकारीसाठी सतीश भोसलेनं लावलेल्या जाळीची वनविभागानं पाहणी केली असून हरणाची कवटी आणि शिंगांची तपासणी करण्यासाठी ती फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे। दरम्यान प्राणीप्रेमींनी सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। सदर ह्या ठिकाणी बावी या शिवारामध्ये सर्व नंबर 96 जे वन विभाग क्षेत्र जे आहे ह्या ठिकाणी आम्ही सर्व पंचासमक्ष फिरती केली आणि फिरती करून सदर घटनेचं जी झालेली घटना आहे त्याचा पंचनामा केला। सदर ठिकाणी प्राण्याची शिंगे आढळून आले आहेत, पण सदर घटना ही नैसर्गिक शिकार आहे का हंटिंग केलेली प्रकार आहे हे आपण आज सध्या सांगू शकत नाही। सदर प्राण्याचे अवशेष आपण जप्त केले आहेत, जप्त करून सदर प्राण्याचे अवशेष आपण पुढील तपासणीसाठी पाठवत आहेत आणि तपासणी झाल्यानंतर आपण त्यातून जी अहवाल येईल त्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत। 200 काहीतरी हरणांचा मारले शिकार केल्याचं असं कळलं, परंतु तशी नोंद कुठेही नाही किंवा तशी घटना आपल्याला आतापर्यंत काही निदर्शनास आलेलं नाही। परंतु आता जे इथं काळविट्याचं जे मृत अवस्थेतलं जे शिंग आढळून आलेले ते पण 3-4 महिन्यापूर्वीचे जीर्ण झालेल्या अवस्थेतले आहेत। त्याच्यामुळे ते नेमकी शिकार झालेले आहे की मारलेलं आहे हे मात्र आपण सांगू शकत नाही। काय मागणी असणार तुमच्या संदर्भात? जर शिकार झालेले आले असेल तर ते ज्याने केली त्याच्या कठोरात कठोर कारवाई तर व्हायलाच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।